समृद्धी महामार्गावर डिझेल चोरणारी जी टोळी आहे ना, ती पोलिसांकडनं अटक करण्यात आली आहे. सेनेटाईल जो आहे तो पाठलाग केला आणि त्याच्यानंतर पोलिसांनी ही टोळी पकडली गेली आहे. बाबळेश्वरचे जे पोलीस आहेत ना, यांनी ही कामगिरी केली. आता विषय असा झाला ना, की मुंबई कॉरिडॉर जे आहे तिकडे एक कार बंद झाली होती समृद्धी महामार्गावरती आणि तिकडे त्या कार चालकांना म्हणजे कारमधली जी फॅमिली होती त्यांना तिथे समृद्धी महामार्गावर लुटलं आणि त्यानंतर पोलिसांना फोन गेला. फोन गेल्याच्या नंतर पोलिसांनी तपास सुरू केला. त्यावेळी झालं काय ना, की पहाटेच्या वेळी समृद्धी महामार्गावर परत लूट होत होती आणि ती कोणाची होत होती? ट्रक चालकाची. म्हणजे डिझेल चोरणारी जी टोळी आहे ही ट्रक चालकाला लुटत होती आणि डिझेल जे आहे ते काढत होती टाकीमधून. त्यानंतर पोलिसांच्या लक्षात आलं. पोलिसांनी त्या गाडीला थांबवण्याचा प्रयत्न केला. ती गाडी थांबली नाही. त्या गाडीने पळ काढला आणि तो समृद्धी महामार्गावरून जवळ-जवळ 180च्या स्पीडने ही गाडी पळत होती. त्यानंतर झालं काय? तर या गाडीला पुढे जाऊन कोपरगावमध्ये धोत्रे जो एरिया आहे धोत्रे फाटा तिकडे त्या शिवारामध्ये पोलिसांनी त्या गाडीला पकडलं. त्या गाडीमध्ये जे काही 6 ते 7 जण होते त्याच्यातले सगळेजण पळून गेले. फक्त एक जण पोलिसांच्या हाती लागला आणि त्यानंतर खरं रूप समोर आलं. ते काय होतं? आजपर्यंत समृद्धी महामार्गावर जे ट्रक चालकांना लुटलं जायचं ना, तर अक्षरशः या इर्टिगा गाडीमध्ये दगडं भरलेले होते, त्याचबरोबर धारदार शस्त्र देखील होते आणि ही शस्त्र घेऊन ट्रक चालकांना लुटणारी टोळी होती समृद्धी महामार्गावर. महाबळेश्वरचे जे पोलीस आहेत ना, त्यांनी खूप चांगलं काम केलंय. कारण काय झालं ना, की आत्तापर्यंत खूप ट्रक चालकांना लुटलंय, म्हणजे बऱ्याच ट्रक चालकांना, कार चालकांना लुटलंय. इथे मात्र या पोलिसांनी खूप चांगलं काम केलं. यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. इथून पुढे देखील आपण पेट्रोलिंग करावं, जेणेकरून प्रत्येक एरियामध्ये पेट्रोलिंग करा. कारण खूप मोठ्या प्रमाणात समृद्धी महामार्गावरती डिझेल चोरी होते अजूनही. फक्त 1 ते 2 जणांना पकडून जमणार नाहीये. हे जे काही पूर्ण टोळकं आहे, या टोळक्याला पकडणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतंय? समृद्धी महामार्गावरती तुम्हाला देखील लुटलंय का? तुमच्यासोबत काही घडलंय का? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि फेसबुक पेजला नवीन असाल तर फॉलो करा. यूट्यूबला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.